नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. चूक मुलीची, जीवन संपवले आईने. माझ्या मुलीने असे कसे केले? आता समाजात तोंड दाखवायला जागा नाही, असा विचार करत सलाईन मधून पतीला विष देणाऱ्या सुमा मंजरगे हिच्या आईने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे या प्रकरणाने आणखीन एक गंभीर वळण घेतलं आहे. महादेवी मल्लाप्पा बादामे, वय वर्ष 64, राहणार घोडेकेरी, तालुका हुक्केरी असं मृत महिलेचं नाव आहे. शनिवारी सकाळी 9 ते 9:30च्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. काही दिवसापूर्वी निवृत्त लष्करी जवान संदीप मजरगी, राहणार घोडेकेरी यांचा खून झाल्याचं उघडकीस झालं. हा खून त्याची पत्नी सुमा प्रियकर पुंडलिक यांनी केल्याचं निदर्शनास आले. या प्रकरणाला कलाटणी मिळत आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली. हे प्रकरण भयंकर असल्याने राज्यभरात चर्चा सुरू असतानाच घोडेगिरी गावातही जोरदार चर्चा रंगली होती. ही चर्चा कानावर पडल्याने तसेच टीव्हीवर सर्व काही पाहून सुमाची आई महादेवी काही दिवसापासून व्यथित झाल्या होत्या. गेल्या काही दिवसापासून त्यांनी मौन व्रत धारण केलं होतं. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आपल्या मुलगीने असे काहीतरी केले, आपल्या जावयाला मुलीनेच मारून टाकले, यावर आपला विश्वास नाही असं त्या बोलत होत्या. शिवाय सुमाच्या अनैतिक संबंधाची तसेच 2 कोटीच्या विमा रकमेसाठी हे सर्व काही केल्याची चर्चा देखील गावात होती. हे सर्व ऐकून यातूनच त्यांनी जीवन संपवल्याची गावात चर्चा होती. यमकन मराठी पोलिसात नोंद झाली असून निरीक्षक जावेद मुशापुरी तपास करत आहेत.